दरम्यान ओमराजे निंबाळकरांना देवही माफ करणार नाही असं उभाटाचे सुनील काटमोरे यांनी घणाघात केलाय। त्यांनी 2029ला धडा शिकवणार असल्याचं सुद्धा काटमोरे म्हणतात। आपल्यासोबत संपर्क प्रमुख सुनील काटमोरे आहेत। मला सांगा की नेमकी कशी तयारी सुरू आहे आणि तुम्हाला खरं तर ओमराजेंकडून ही अपेक्षा होती का? कारण जी निष्ठा म्हणून त्यांनी 3.5 लाख मतं त्यांना मिळाली, एकूणच या परिस्थितीकडे कसं बघताय? नाही, नक्कीच या भावना सगळ्या जनमत प्रत्येक मतदाराची आहेत की हा गद्दारी ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेली नाही पाहिजे होती। हा धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। हे तर कोणीही गेला आणि कुठेही गेला तरी कोणी हटवू शकणार नाहीये। आणि ह्या उद्या जे उद्धव साहेब आपल्या धाराशिव नगरीमध्ये येतात आणि या धाराशिव नगरीमध्ये आपल्या संवाद साधण्यासाठी पदाधिकारी शिवसैनिक संवाद साधण्यासाठी येत आहेत। आणि ह्या तयारी या पूर्णतः आज मी 4 दिवस झाले ह्या मतदारसंघामध्ये 4ही विधानसभा लोकसभेमध्ये फिरतोय आणि ज्या ज्या ठिकाणी बैठका होतात एक सगळ्याच्या मनामध्ये एकच राग आहे की ज्या पद्धतीने गद्दारी केलेली आहे आणि त्या गद्दारीला धडा शिकवण्यासाठी पूर्ण ताकदीशी जनता शिवसैनिक रस्ते उतरायला तयार आहे। तुम्हाला काय वाटतं किती शिवसैनिक पदाधिकारी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते ते ओमराजेंसोबत जातील? तुमच्या बैठकांना किती प्रतिसाद होतो? कोणी गेलेलं नाही। मी प्रत्येक बैठकीला होतो, त्या बैठकीमध्ये एकही पदाधिकारी गेलेला नाही। पण काही ठराविक त्याच्या जवळचे जे होते जे आपले गुत्तेदार ती लोकच फक्त त्याच्याबरोबर गेलेले आहेत। बाकी संघटना आहे संघटनेच्या ठिकाणीच आहे, त्यामुळं इथला कोणी मी गेलेला नाहीये। त्यांनी कितीही काय केलं पण 2029ला आम्ही त्यांना धडा शिकवणार हे प्रत्येक शिवसैनिकाचं मत आहे, पदाधिकाऱ्याचं मत आहे, जनतेचं मत तेच आहे की आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये ह्याला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा लोकांमध्ये राग आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव।